सर्वा आणि आयोजक प्रभुदास मदन नाईक यांना युवा सेनेचे भिवंडी ठाणे जिल्ह्याचे ते प्रमुख आहेत। आदित्यजी ठाकरे साहेब यांनी अतिशय मोठी जबाबदारी त्यांच्यावरती टाकलेली आहे। बीएससी ग्रॅज्युएट उच्च विद्या विभूषित असा एक नवीन उमदा तरुण आज ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एक चेहरा बनू पाहतो आहे। वडिलांकडून अतिशय मोठा वारसा त्यांना मिळालाय। पहिला चेंडू थेट स्क्वेअर लेग कॅमेरामनच्या डोक्यावर खेळलेला हा फटका आणि षटकाराने खातं खोललं जातंय। पहा जोरामने खेळलेला हा षटकार 6 धावा पहिल्या चेंडूवरती। षटकार ठोकून खातं खोलणं काय असतं त्याचा आनंद काय असतो। आपण पाहिलं होतं की 80च्या दशकामध्ये पॉवर प्ले नव्हता, त्यामुळे त्या अगोदर डिफेन्सिव्ह सुरुवात केली जायची, बचावात्मक सुरुवात केली जायची। जपून खेळणारे फलंदाज हे सुरुवातीला ओपनर यायचे, परंतु ज्यावेळेस पॉवर प्ले आला त्यामुळे क्रिकेटचा चेहरा बदलला आणि आक्रमक फलंदाज सलामीला यायला लागले। षटकार पहिला, त्यानंतर दुसरा चेंडू आकाशामध्ये, लॉंग ऑनचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही। चेंडू जमिनीवरती पडला। इथे 2 धावा मिळतील जोरामला आणि अर्थात धावफलकावरती नाना प्रतिष्ठान 8 धावा। चांगली सुरुवात असेल। षटकार मारून खातं खोलण्यासाठी प्रसिद्ध असायचा एक खेळाडू आणि त्याचं नाव आहे मार्क ग्रॅडबॅच। न्यूझीलंडचा तो खेळाडू होता। 92च्या वर्ल्ड कप मध्ये त्यानं अनेक गोलंदाजांना, मग त्यामध्ये कपिल देव, इयान बोथम, इम्रान खान अशा गोलंदाजांना सुद्धा त्याने सोडलं नाही की षटकार मारून खातं खोललं होतं। आक्रमकता त्याने दाखवली पॉवर प्लेच्या षटकामध्ये। आणि त्यानंतर 96च्या वर्ल्ड कप मध्ये आपण बघितलं होतं की श्रीलंकेने खास रोमेश कालुवितरणा आणि सनज जयसूर्य यांना आणलं। नो बॉलचा इशारा, थेट फुलटॉस आणि पुढच्या चेंडूवरती फ्री हिट असेल। नो बॉलवर एक धाव या ठिकाणी मिळेल आणि धावफलक 8 वरून पुढे जातोय। 9 धावा पहिल्या षटकामध्ये। एक चांगली सुरुवात आहे। गोलंदाज भरकटतोय। यावेळेस एक जोरदार तडाखे मारल्यानंतर फलंदाज सुद्धा फॉर्म मध्ये दिसतोय आणि गोलंदाज तितकाच डिप्रेशन मध्ये, परंतु पुन्हा एकदा त्याला कंट्रोल गोलंदाजी करावी लागेल। क्रिकेटमध्ये आपण पाहतो की पहिल्या बॉलवरती चौकार षटकार मारल्यानंतर पुढचे चेंडू गोलंदाजाला नक्कीच चांगली कामगिरी करावी लागते। यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता। लोअर फुलटॉस यावेळेस मिड विकेटला खेळलाय। क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवेल। 1 धाव मिळाली आणि एका धावेने धावफलक 2 अंकामध्ये पहिल्या षटकामध्ये 10 धावा। या स्पर्धेमध्ये MRI या कंपनीचा टेनिस बॉल आपण वापरतो आहोत। नक्कीच एक चांगला वजनदार चेंडू आहे आणि खूप कडक चेंडू आहे, त्यामुळे षटकार सहजपणे खेळले जाऊ शकतात। परंतु गोलंदाजांची कामगिरी, कारण मातीची विकेट असल्यानंतर मुवमेंट चेंडूला मिळते, स्पिन होतो हा चेंडू, स्विंग होत नाही टेनिस बॉल परंतु स्पिन होतो आणि त्यामुळे फलंदाजांना सुद्धा खूप मोठा प्रयत्न करावा लागतो। फुलटॉस चेंडू लोअर फुलटॉसला मिड विकेटच्या बाहेर पुन्हा एकदा फेकून दिलं। पहिल्या षटकामध्ये दुसऱ्यांदा हा जोरदार तडाखा षटकार। धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये। दोन्ही फलंदाज अर्थात जोराम आणि प्रदीप या दोघांनी षटकार ठोकून खातं खोललंय। दोघांनी षटकार ठोकून खातं खोलले। आज काहीतरी ठरून आलेले की आक्रमकता दाखवायची आहे आणि दोघांनी त्या बरहुकूम खेळ केलेला आहे। प्लॅनिंग काय असतं पहा प्रत्येक संघाचं। इथे चेंडू उजव्याच्या बाहेर होता, पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळले। स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे। 1 धाव मिळेल आणि एका धावेबरोबर धावफलक हळूच पुढे जातोय। 16 वरून 17 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये। काही संघ पहा प्लॅन करून मैदानामध्ये येतात आणि ज्यावेळेस तुम्हाला माहित असतं की पहिल्या फेरीमध्ये आपल्या बरोबर कोण संघ आहे, दुसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ असेल, त्यामुळे रात्री टीम मीटिंग यावेळेस संघांची होत असते, प्लॅन केला जातो आणि या दोन्ही सलामीवीरांनी ठरवलेलं आहे की आक्रमक फलंदाजी करायची आणि दोघांनी त्यावर हुकूम खेळ केलेला आहे। योजना फार महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये। राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळायचा होता। यावेळेस गुडलेंथ वरून चेंडू उसळी घेतोय, मिळणार नाही धावफलकावरती आहेत। पहिलं षटक संपेल। 17 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये। एक चांगली सुरुवात आपण पाहू शकतो। TF स्पोर्ट आणि किंगफिशर स्पोर्ट दोन्ही संघाच्या कर्णधाराने तयारीत राहायचं। यानंतर होणारा सामना TF स्पोर्ट आणि किंगफिशर स्पोर्ट। TF दोन्ही संघाने तयारीत राहायचं। TF स्पोर्ट आणि किंगफिशर स्पोर्ट।
पीएफ स्पोर्ट आहे, दोन्ही संघांनी यायचं तयारीत राहायचं. यानंतर पीएफ स्पोर्ट आणि किंगफिशर स्पोर्ट. नाना प्रतिष्ठानच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. दोघांनीही ताबडतोड फलंदाजी केलेली आहे. मी नक्कीच चर्चा केली होती की कालू वितरण आणि जयसूर्य हे खरं तर पिच हिटर होते. 6व्या 7व्या क्रमांकावरती जयसूर्य ऑलराऊंडर म्हणून खेळायचा, विकेट किपर होता कालू वितरणा. परंतु रणतुंगाने एक योजना आखली, त्या दोघांना सलामीला घेऊन आला. श्रीलंकेने इतिहास घडवला होता. तशीच योजना इथे दिसते मला नाना प्रतिष्ठानची. दोन्ही फलंदाजांनी ताबडतोड खेळ करायची सुरुवात केलेली आहे. धावफलकावरती 17 धावा. यावेळेस टाकलेला हा चेंडू होता रोशनचा अप्रतिम चेंडू, उजव्या आयुष्या बाहेर निर्धाव चेंडू. स्ट्राईक एंडला यावेळेस फलंदाज असेल जोराम, नॉन स्ट्राईक एंडला प्रदीप. दोघांनी एक एक षटकार ठोकलाय. रोशन पहा त्यांना कशा प्रकारे अडवेल. डाव्या हाताने राऊंड विकेट. आखूड टप्प्याचा हा चेंडू, मागून बॅटची कड घेतली चेंडूनं. किती वेगात फटका खेळला असेल आपण याचा अंदाज करू शकतो की चेंडूची बॅट मागे गेली होती पूर्णपणे फटका खेळून झाल्यानंतर, आणि त्यानंतर चेंडू येऊन बॅटवरती आदळलाय. फलंदाज बॅट किती वेगात फिरतायत, जणू काही ते तलवार फिरवतायत. बॅट त्यांच्या हातात नाहीये, तलवार फिरवतायत. चेंडू थोडासा थांबून येतोय. माती विकेटवरती आपल्याला नेहमी बघायला मिळतं की चेंडू थोडासा थांबून येतो आणि त्यामुळे फलंदाजाला सुद्धा वेट करावं लागतं. फुल टॉस टाकलेला हा चेंडू आहे. यावेळेस स्क्वेअर लेगला नो बॉलचा इशारा येतोय. सातत्यानं या स्पर्धेमध्ये या अडचणी गोलंदाजांना जाणवलेल्या आहेत की फुलटॉस चेंडू टाकला जातोय आणि तोही बिमर टाकला जातोय. याला कारण काय असेल नक्कीच काका मात्रे आपण पाहू शकतो की बरेचसे मगाशी एक गोलंदाज 2 बिमर टाकल्यामुळे त्याची गोलंदाजी त्या सामन्याला थांबवली होती, त्याला बंद करावं लागलं होतं. तर हे काय होतं की फेकी गोलंदाजीला आपण या स्पर्धेमध्ये आळा घातलेला आहे आणि बऱ्याचशा गोलंदाजांना ही सवय असते की चेंडू फेकायची. या स्पर्धेमध्ये तुम्हाला फेकता येत नाही आणि म्हणून मग कदाचित अशा प्रकारे नो बॉल टाकला जाऊ शकतो किंवा बिमर चेंडू पडला जाऊ शकतो. हे एक आपलं लॉजिक झालं. प्रत्यक्षात गोलंदाजाचं नक्कीच वेगळं लॉजिक असेल किंवा त्याचे पुढे परिस्थिती वेगळी असेल. धावफलकावरती आपण पाहू शकतो 1 धाव या ठिकाणी घेतली. 21 धावा दुसरं षटक चालू असताना. रोशनच्या हातामध्ये चेंडू. स्ट्राईक एंडला प्रदीप असेल यावेळेस. दोन्ही फलंदाज बघा षटकार ठोकून झाल्यानंतर शांत झालेले आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून यावेळेस चढवलाय. जबरदस्त असा खणखणीत षटकार. छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे. छत्रपती शिवराज गणेश आराध्य दैवत माझे. रोशनला आपण पाहिलं यावेळेस त्याला स्लोअर 1 टाकायचा होता आणि त्या प्रयत्नात त्याचा चेंडू हातातून सुटलाय आणि फुलटॉस गेला. फलंदाजाने परफेक्ट प्रदीपने खेळलेला हा षटकार असेल, जोरामने खेळलेला हा षटकार आणि पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. मिड विकेटला हातातून चेंडू निसटला क्षेत्ररक्षकाच्या. लगेच फायदा घेत दुसरी धाव देखील पूर्ण. क्षेत्ररक्षकांच्या चुकांचा परफेक्ट फायदा घेत आहेत ते दोन्ही फलंदाज आणि पहा कशा प्रकारे ते वेगवान धावा बनवतायत. मी चर्चा करत होतो की पहिला षटकार दोघांनी खेळला होता, त्यानंतरचे 4-4 5-5 चेंडूवरती दोघांनाही षटकार खेळता आला नव्हता. परंतु जोरामनं पुन्हा एकदा एक षटकार खेळलाय आणि धावफलकाला त्याने गती दिली. 29 धावा यावेळेस. ओहो, एक फ्लॅट शॉट आणि एक बघा बंदुकीतून सुटलेली गोळी सीमारेषा फाडून जाते. षटकार. वाघांची दाढ फोडला पहाड. लागोपाठ 2 षटकार या षटकामध्ये टाकलेले आहेत जोरामनं आणि पुन्हा एकदा थोडासा संथ वाटतोय की काय स्कोर असं वाटत असताना धावफलक मोठी उडी घेतोय. 35 धावा. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. पुढची 2 षटक अजून शिल्लक आहे. एक चांगली सुरुवात, ताबडतोड सुरुवात इथे नाना प्रतिष्ठानची आपण पाहतोय. दोन्ही सलामीवीर प्रचंड ताकदवान फलंदाजी करतायत. दोघांमध्ये नक्कीच कोण सरस आणि कोण निरस ही चर्चा करता येणार नाही. नक्कीच एक कांचनगंगा असेल तर दुसरा एव्हरेस्ट आहे. दोन्ही भारतातील नाही तर
जगातील सर्वोच्च शिखर आहेत तितक्या उंचीवरती दोघांनी पहिल्या 2 षटकामध्ये स्कोर घेऊन गेलेले आहेत बघा. आणि यानंतरची 2 षटकं आपल्या समोर आहेत. काका म्हात्रे अलिबाग रायगडवरून आपल्या समोर जॉईन झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की यानंतरच्या षटकांमध्ये तुम्ही समालोचनासाठी या. धन्यवाद नरेश. तर या ठिकाणी आपण पाहिलं हा पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या बाजूने जाणारा चेंडू फलंदाजांनी प्रयत्न केला ऑनसाइडला खेळण्याचा. बॅट चेंडूचं संपर्काने उरलेलं काम यष्टीक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. सामना आपण पाहतोय नाना प्रतिष्ठान विरुद्ध अलनूर या 2 संघामध्ये. नाणेफेक जिंकली अलनूर संघाने. नाना प्रतिष्ठान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि फलंदाज यावेळी आपण पाहिलं तर प्रदीप आणि जोराम या ठिकाणी मैदानामध्ये पाहत असताना पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर. पहिला चेंडू सुरेख टाकला होता. त्यानंतर गोलंदाज थोडासा दिशेपासून भरकटला आणि यावेळी एका धावेचं योगदान मिळते. आणि एका धावेच्या मध्ये नाना प्रतिष्ठान संघाची 36 धावा. प्रति षटकाचा आपण विचार केला तर अतिशय मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतात कारण दोन्ही फलंदाज अतिशय चांगली कामगिरी असताना हा चेंडू. आणि मात्र यावेळी लॉंग ऑन सीमारेषेजवळ पूल करण्याचा प्रयत्न केला होता. भिरकावण्याचा प्रयत्न केला. लॉफ्टेड शॉट मात्र चेंडू आपण पाहिलं क्षेत्रेच्या हातामध्ये. आणि हा पहिला धक्का 36 या धावसंख्येवर बसतोय. नाना प्रतिष्ठान संघाचा फलंदाज मैदानातून बाद होतोय. फलंदाज प्रदीप ज्याने आपण पाहिलं एका षटकाच्या मध्ये तब्बल 9 धावांचं योगदान दिलं. मध्ये आपण पाहिलं तर हा चेंडू थोडासा फुल लेंथ चेंडू होता पण फलंदाज फ्रंट फूट गेला होता. त्याने चेंडूला लॉफ्टेड केला आणि भिरकावून दिला. लॉंग ऑन सीमेजवळ क्षेत्ररक्षकांनी कोणती चूक केली नाहीये आणि फलंदाज बाद झाला. तर एक चांगली भागीदारी होती दोन्ही फलंदाजामध्ये. फलंदाज जोराम आणि प्रदीप यांच्यामध्ये ही समाप्त झाली. 9 धावांचे योगदान दिलं असलं तरी देखील चांगली साथ दिली जोरामला प्रदीपने. विजय नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहिलं यावेळीचा गोलंदाज निखिल. हा चेंडू दुसऱ्या धावेसाठी देखील पलटलाय. फलंदाज आपण पाहिलं आणि 2 धावा सहज पूर्ण केलं. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. आणि या 2 धावा मिळतात त्या जोरामला. जोराम याची वैयक्तिक धावसंख्या जर आमचे गुणरेखक सांगतायत की त्याने तब्बल 2 षटकारांच्या मध्ये 3 षटकांच्या मध्ये 26 धावांपर्यंत मजलमध्ये आपल्या संघाला चांगली कामगिरी करून दिली. तर एकूण धावसंख्या या 2 धावांच्या मध्ये सरकते 38 गडी बाद. जोराम पुन्हा एकदा तयार. गोलंदाज निखिल. क्षेत्राची विरेषण जर आपण पाहिले तर या ठिकाणी 4 क्षेत्राच्या ऑफसाईडला 5 ऑनसाईडला. हा चेंडू बॅकफुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करत होता मात्र अतिशय सुरेख गुडलेग स्पॉट चेंडू पडल्यानंतर चेंडू ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क आहे आणि उर्वरित काम यष्टीक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. शॉर्ट थर्ड आपण पाहताय निश्चित कव्हर पॉईंट आपण पाहताय. डिप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. ऑफसाईडचे क्षेत्र ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग, एक लॉंग लेग, एक डीप स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट आणि एक लॉंग ऑन. ही रचना असताना पुढचा चेंडू हा व्ही आपण पाहिला अतिशय जबरदस्त फटका. अचूक टायमिंग आपण पाहताय. चेंडूला आपण पाहिलात डीप मिड विकेट सीमारेच्या पलीकडे रस्ता जो आहे त्या रस्त्यावर जाऊन चेंडू निश्चित पडतोय आणि हा शानदार षटकार 6 धावांसाठी. हा चेंडू आपण पाहिला होता. हा निश्चितच एक आखूड टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजाकडे संधी होती. फ्रंट फूटचा चेंडूला त्याने भिरकावून दिलं मिड विकेट समजे 6 धावांसाठी आणि 6 धावा मिळतात त्या जोरामला. ज्या 6 धावांच्या मध्ये जोराम याची वैयक्तिक धावसंख्या 32. तर विजय मात्र निश्चित प्रतीक्षित आहे. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि धावा धावपळ आल्या त्या नाना प्रतिष्ठान संघाच्या. यावेळी 1 गडी बाद 44 धावा. काल आपण पाहिलं तर दुसऱ्या सत्रामध्ये धावा येत नव्हत्या. चेंडू द्यायचंय. पंच काहीतरी दर्शवतात या ठिकाणी निश्चित. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने संथ गतीने गेला होता. दुसरी धावण्याचा प्रयत्न करतोय. यष्टीच्या हातामध्ये चेंडू निश्चित घातक होऊ शकेल मात्र यावेळी फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आणि या 2 धावा अतिशय सुरेख असं रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाज धावण्याची जी पद्धत होती अतिशय चांगली होती. त्यांनी पाहिलं संथ गती चेंडू त्या लॉंग लेगच्या दिशेने तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावा निश्चित योगदान ठरतात. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला आणि या 2 धावांच्या मध्ये जोराम याची वैयक्तिक धावसंख्या 34. एकूण 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाना प्रतिष्ठान संघाची धावसंख्या धावपकार जाऊन पोहोचली ती 46च्या घरामध्ये. स्टेडियमचं जे रेलिंग आहे यस पंचांनी तेच दर्शवलंय. या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत आमचे लाडके प्रेक्षक ज्याने आमच्या आयोजकांना खूप मोठं प्रेम केलंय त्यांना विनंती आहे आपण कृपया त्याच्यावर बसू नका. आपल्या मैदानात बसण्यासाठी अतिशय स्टँड जर आपण पाहिलं तर स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी आपण पाहू शकता. ऑर्केस्ट्रा आपण पाहू शकता. अशा ठिकाणी आपण बसा
अतिशय चांगली व्यवस्था आमच्या आयोजकांनी केली या स्पर्धेच्या माध्यमातून, तर तेव्हा कृपया तिथे आपण बसायचं आहे. तर आपण पाहताय मान्यवर कक्ष, आपण पाहताय तर सन्मान्य व्यासपीठ आपण पाहताय तात्या महाराज नाईक, त्याचबरोबर गंगाराम पाटील, त्याचबरोबर प्रभुदासजी नाईक, तसेच सूर्यकांतजी मोरे, त्याचबरोबर तुळशीराम गुलबी आणि त्याचबरोबर सत्यवन पाटील आणि लक्ष्मण नाईक, त्याचबरोबर निलेश नाईक आणि मच्छिंद्र नाईक आपण पाहता व्यासपीठावर. तर यानंतर होणारा सामना PF स्पोर्ट आणि किंगफिशर स्पोर्ट या दोन्ही संघामध्ये टॉस होणार आहे. शेवटचं षटक आहे. O2 कॉमेंट्री बॉक्स. निश्चित आमचे मान्यवर ज्यांनी अमूल्य वेळ दौडून या ठिकाणी आले त्यांचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया, कारण क्रिकेट म्हणजेच धर्म अशी ही हिंदू संस्कृती आपण पाहताय. भारतीय करोडो लोक या ठिकाणी या क्रिकेटवर प्रेम करतात आणि म्हणूनच आज आपण पाहता ठाणे, रायगड या पुणे या परिसरात जर पाहिलं तर प्रचंड संख्येने क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. व या मैदानाकडे शेवटचे षटक, गोलंदाजचा हा चेंडू, यावेळी मात्र आपण पाहताय मोठा प्रहार, मेगा षटकार असू शकेल. चेंडू जातोय या ठिकाणी वाडिश लॉंगॉन सीमेच्या पलीकडे, शानदार षटकार 6 धावांनी आणि या 6 धावांच्या मदतीने यावेळी अर्धशतकाकडे निश्चितच जातोय संघ. जर आपण पाहिलं तर नाना प्रतिष्ठान. गेल्या 3 दिवसामध्ये आपण पाहतात अतिशय सुरेख अशी मराठी गीत आपण या ठिकाणी पाहता. प्रेक्षकांचं मनोरंजन फक्त क्रिकेट नव्हे तर सुरेख अशी काही गीत जी आहेत जी निश्चित कानाला गोड लागणारी. षटकार होता आणि यावेळी मात्र सरळ गोलंदाज बाजूने चेंडूला खेळून काढला होता. लॉंग ऑफ लॉंगॉन मध्ये पाहूया, क्षेत्ररक्षक चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. तोपर्यंत मात्र एकच धाव मिळते फलंदाजाला. तर विजय यांनी षटकार मारला होता, त्यानंतर एक धाव येते. विजयाची वैयक्तिक धावसंख्या 7. शेवटचं षटक फेकते गोलंदाज सनी, ज्याने या 2 चेंडूवर तब्बल 7 धावा दिल्या. मागचे षटक होतं निखिलचं, निखिलने या षटकामध्ये तब्बल 11 धावा दिल्या होत्या. मागणी षटक फेकलं होतं आणि सफलता मात्र त्याला कोणतीही नव्हती. दरम्यान शेवटचे षटक, हाणामारीचं षटक, यावेळी पुन्हा एकदा गोलंदाजच्या डोक्यावरून मात्र थोडंसं संतगतीने चेंडू आपण पाहायला मिळतात. लॉंगॉनच्या दिशेने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, पण क्षेत्ररक्षकाने चेंडू सरळ फेकला यष्टीच्या हातामध्ये आणि या ठिकाणी फक्त 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या धावपळ सरकते ती 1 गडी बाद 54 धावा. खेळाचं पहिलं सत्र आपण पाहताय. येणारे अजूनही जर विचार केला तर निश्चित 3 चेंडू बाकी आहेत आणि साधारणतः ह्याच पद्धतीने धावा आले तर 60 पेक्षा अधिक धावा असू शकतील. मात्र जर आणि तर या 2 शब्दांना क्रिकेटमध्ये कोणतंही स्थान नाहीये. गोलंदाज तयार, RK स्टँड कडून पुढचा चेंडू, RK पाटील स्टँड कडून हा चेंडू निश्चित चेंडूला भिरकावून दिला आपण पाहता. यावेळी स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मधून आणि हा शानदार षटकार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा पहा, आपण स्क्रीनवर पाहतोय मधल्या यष्टीच्या दिशेने चेंडू होता. फलंदाजाकडे निश्चित टायमिंग शॉट ज्याला म्हटलं जातं. चेंडू सरळ भिरकावून दिला 6 धावा आणि या 6 धावांच्या मध्ये नाना प्रतिष्ठान संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 60च्या घरामध्ये. मी मगाशी सांगितलं होतं की ज्या पद्धतीने धावा येतात निश्चित मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल नाना प्रतिष्ठान संघाने, कारण त्याने फक्त एकच फलंदाज गमावलाय. त्यामुळे येणारे अजूनही जर विचार केला तर 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया फलंदाज याची आपण वैयक्तिक धावसंख्या 13 पाहू शकता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न, जबरदस्त प्रहार होता आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार त्याच दिशेने डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. चैता पाकाची रात पुनवेची, चैता पाकाची येल जायली पाटीची, आई येल जायली पाटीची, गुड गोवरा देवी येल जायली तुझे आरतीची, गुड गोवरा देवी येल जायली तुझे. निश्चितच अतिशय सुरेख गीत आपण पाहतो. वेलकम. आगमन होत आहे हर्ष बेर शॉपचे प्रोप्रायटर राजेश नाईक यांचं आगमन होत आहे व्यासपीठावर. त्याचबरोबर रंगनाथ तरे देखील त्यांच्या जोडीला. विनंती आपण व्यासपीठावर जाऊन विराज. यानंतर होणारा सामना PF स्पोर्ट विरुद्ध किंगफिशर या संघामध्ये लढत होणार आहे. तर यावेळी विजयने आपण पाहिलं होतं कार्पेटसाठी चेंडू खेळून काढला. दुसऱ्या धावडीपर्यंत जातोय, कारण आपण पाहिलं होतं क्षेत्ररक्षक यावेळी निश्चित वाडिश लॉंगॉनला थोडंसं आळशी क्षेत्ररक्षण केलं होतं, ज्याला लेझी क्रिकेट म्हटलं जातं आणि याचा फायदा उचलला तर फलंदाज विजयने आणि या विजयच्या धावसंख्येत 2 बदल होते. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा विजय याचे आपण पाहिलं 3 षटकारामध्ये तब्बल आपण पाहिलं 21 धावांचं योगदान दिलं. नाबाद राहिला फलंदाज तर जोराम याने 35 धावांचं योगदान दिलं होतं. अतिशय चांगली फलंदाजी केली होती, ज्यामध्ये तब्बल जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 4 षटकार आले होते. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर मी विनंती करतो व्यासपीठावर सूर्यकांतजी मोरे आणि त्याचबरोबर तुळशीराम गुलवी
आहेत त्या मान्यवरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. उपस्थित मान्यवर कक्षामध्ये सूर्यकांतजी मोरे कबड्डीचे कोच आहेत, त्याचबरोबर तुळशीराम समाजसेवक बहादूरगावचे यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. दोन्ही संघामध्ये पीएफ स्पोर्ट आणि किंगफिशर स्पोर्ट या दोन्ही संघामध्ये लढत होणार आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर आमचे निश्चित आयोजक सचिव ठाणे जिल्हा ग्राम युवा सेना जे आपण अमूल्य वेळ दौडून आपण आलात. प्रभुदासजी मदन बुवा नाईक यांच्या निश्चित आयोजनाखाली क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. निश्चित आम्ही आपल्याला धन्यवाद देतोय कारण आपण आलात आणि या व्यासपीठाची शोभा निश्चित वाढली. तर खेळाचं पहिलं सत्रच या ठिकाणी समाप्त झालं तेव्हा नाना प्रतिसाद संघाने तब्बल धावा जमवल्या. त्या एक गडी बाद धावा पाहायला मिळतात. त्या या ठिकाणी 68-69 धावांचं लक्ष्य प्रति षटकाचा जर आपण विचार केला 4 षटकांचा सामना 69 धावपलकावर म्हणजे जवळपास. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर टॉस होत आहे तुळशीराम गुलवी यांच्या शुभ हस्ते. दोन्ही संघामध्ये पीएफ स्पोर्ट आणि किंगफिशर स्पोर्ट या संघामध्ये एका बाजूला मदनबुवा नाईक मात्रे आहे. तर टॉस होत आहे. आता मात्र रुपेश मात्रे आलेला आहे. तर टॉस किंगफिशर भादवड या संघाने जिंकलेला आहे. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर माझ्या जोडीला रुपेश आहे. रुपेश सर्वप्रथम नाणेफेकी जिंकलेला आहे. मात्र या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर या स्पर्धेविषयी काय वाटतं आपल्याला? जयदुर्गा बीने चांगला अरेंजमेंट केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली आहे त्याबद्दल धन्यवाद. तर आपण टॉस जिंकले, सर्वप्रथम आपण काय करण्याचा निर्णय घेतलेला आहे? फलंदाजी. समोर एक नौकासा संघ आहे पीएफ स्पोर्ट हा संघ. किती धावांना आपण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणार आहे? किती धावा पण मारणार आहे त्यांच्या समोर? 55 असे कोणते अंदाज आहेत आपल्याकडे की 55 आपण बघणार आहे समोरच्या संघासमोर? सुजित आहे, महेंद्र आहे, महेंद्र, बाला आणि पाटील. निश्चित बेस्ट ऑफ लक आपल्या संघाला. त्याचबरोबर बाजूला आमिर आहे पीएफ स्पोर्ट या संघाचा. आमिर, अब टॉस तो नहीं जीते लेकिन आपको पहले गेंद सामने वाले बल्ले टॉस जीत कर बल्लेबाजी लिए तो कहाँ तक रोकना चाहेंगे सामने वाले टीम को? 45 के अंदर. 45 ऐसे कौन से गेंदबाज है 45 के अंदर आपको अच्छी गेंदबाजी करेंगे अपने गेंदबाज? हमारे पास 2 स्पिनर है, लेफ्ट आर्म स्पिनर शाकिब है, शाकिब एक स्पिनर है, निखिल फास्ट बॉलर है. तो फिर अब इस टूर्नामेंट में खेलते हो आपको कैसा महसूस हो रहा है? बहुत अच्छा लग रहा है. टूर्नामेंट बहुत अच्छी तरह ऑर्गेनाइज किया है जयदुर्गा बी ने. तो फिर बेस्ट ऑफ लक आपको. टॉस जिंकलेला आहे किंगफिशर स्पोर्ट भादवड या संघाने आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आपण बोलूया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदेश पाटील. तर आपण पाहिलात प्रथम फलंदाजी करताना नाना प्रतिनिधी संघाने तब्बल 68 धावा जमवल्यात. एक फलंदाज त्यांनी गमावला होता आणि अल्नूर संघाला दुसऱ्या सत्रामध्ये 17.25 रने तब्बल 69 धावांची गरज आहे. तर ही 69-70 धावांची गरज कशी पार करणार याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी आपल्याला घेऊन येतो शिरूरचे एक जबरदस्त समालोचक नरेश ढोमे यांना पुढील 2 षटकांसाठी. ओ टू नरेश ढोमे. धन्यवाद काका. आपण पहिली 4 षटकं जे नाना प्रतिष्ठान फलंदाजी केली होती तब्बल 4 षटकामध्ये त्यांनी 68 धावा बदलल्यात आणि विजयासाठी 69 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. जोरामचे फलंदाज विशेष करून बघा ज्याने षटकारानं खातं खोललं आणि त्यानंतर तो ठराविक अंतराने षटकार ठोकत गेला. 35 धावांवरती तो नाबाद होता. तर विजय हा षटकार किंग आज ठरलेला आहे. 3 षटकार त्याने ठोकले आपल्या अगदी छोट्याशा खेळीमध्ये आणि 21 धावांचं एक मोठं योगदान आपल्या संघाला दिलं. त्यामुळेच 68 धावांसारखं एक विशाल स्कोर, एक स्काय स्क्रेपर्स धावांच्या इमारती उभ्या राहिल्यात आणि ह्या इमारती उद्ध्वस्त करायच्या असतील तर नक्कीच खूप मोठा बुलडोजर आणावा लागेल. पुन्हा एकदा फलंदाजी करत असताना अल्नूर संघाला आजचा सकाळचा सामना त्याने जिंकला होता. अल्नूरनं दुसऱ्या फेरीमध्ये त्यांची गाठ इथे पडलेली आहे नाना प्रतिष्ठान समोर आणि आता 69 धावा 4 षटकामध्ये त्यांना ओलांडायच्यात. क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो की धावा ओलांडणं जे बनवलं जातं ते मोडलं जातं किंवा रेकॉर्ड्स हे मोडण्यासाठीच असतात असं नेहमी म्हटलं जातं. पहिल्यांदा एक मोठा धावसंख्येचा विक्रम होता काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचा 398 धावा त्याने काढल्या होत्या. क्रिकेटच्या इतिहासामध्ये 400चा आकडा पहिला पार झाला नव्हता. 12 मार्च 2007 ला पहिल्यांदा पार झाला दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध. आपण पाहिला होता तो सामना. 434 धावा ऑस्ट्रेलियाने बनवल्यानंतर सगळ्या समीक्षकांनी सांगितलं होतं की आता दक्षिण आफ्रिका पराभूत होणार. 121 चेंडूमध्ये 175 धावा हर्षल गिजने ठोकल्या आणि पाहता पाहता 434 धावांचाही त्याच सामन्यामध्ये फडशा पडला.
437 धावांचा एक विक्रम उभा राहिला. काही दिवसातच श्रीलंकेनं परत तो विक्रम मोडला होता आणि आज 443 धावांचा विक्रम श्रीलंकेचा आहे, 4 सर्वाधिक धावा एका डावामध्ये बनवण्याचा. बघा या मैदानामध्ये 69 धावा 4 षटकामध्ये बनवलेल्या आहेत. किती मोठ्या धावा या ठिकाणी बनवलेल्या आहेत आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. केवल आणि निलेश या दोघांना आता 69 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी मार्गवरती नक्कीच एक धगधगती तोफ आहे. गणेश तोफखाना नक्कीच आता इथे पेटणार आहे. हा चेंडू उजव्याच्या बाहेर आहे, खूपच बाहेर भरकटला. यावेळेस वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धाव फलकावरती लिहिली जाईल. एका धावेने धावफलक सुरू होतोय. अजून तर पहिला चेंडू टाकायचा आहे. धावांना सुरुवात झालेली. ऑफसाईडची रचना आपण पाहू शकतो. 4 खेळाडू ऑफसाईडला दिसत आहेत आणि सर्कलच्या आतमध्ये फक्त एक खेळाडू आहे. तो बॅकफुट पॉइंटला आहे. शॉर्ट फाईन लेगला देखील एक खेळाडू उभा केलाय सर्कलच्या आतमध्ये. हा चेंडू ओहो आकाशामध्ये आणि यष्टिरक्षक की शॉर्ट फाईन लेग. चेंडूच्या खाली झेल टिपला. पहिला फलंदाज पहिल्या चेंडूवरती 0 बाद. पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला. पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला. माझी एकविधा आईचे तारले डोंगराला. माझी एकविधा आईचे तारले डोंगराला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी एक विराईचे हरले डोंगराला. माझी एक विराईचे हरले डोंगराला. बघा पहिल्या चेंडूवरती पहिला फलंदाज बाद झाला. 0 वरती बाद होऊन परतावं लागलं केवलला. केवलनं केवल 0 धावा काढून तो बाद झालेला आहे. 0तून सुरुवात होते. 0तून साम्राज्य उभं केलं जातं. पहा हा चेंडू नक्कीच एक रॅडिकल शॉट होता. हातोडा शॉट आपण म्हणू शकतो. स्क्वेअर कट त्याला करायचा होता. खूप लवकर तो खेळला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता. चेंडू अडवला त्यानं. 1 धाव मिळाली. 2 धावा. 0तून साम्राज्य उभं केलं जातं. आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वरती हे सामने आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती मुळात 0तून स्वराज्य उभं केलेलं आहे. आपण पाहतोय ज्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आहे. मदन बुवा नाईक यांनी सुद्धा 0तून आज साम्राज्य उभं केलेलं आहे. सलग 30 वर्ष भिवंडी आणि परिसरामध्ये एक मोठा लोकसंग्रह त्यांनी तयार केलेलं. तर कार्यकर्त्यांचं एक चांगलं संघटन तयार केले आणि त्याच माध्यमातून एक मोठे विकासाचे डोंगर त्यांनी या परिसरामध्ये उभा केलेला आहे. सुरुवातीला नगरसेवक आणि त्यानंतर नगराध्यक्ष, पहिले नगराध्यक्ष ते बनलेले आहेत आणि नक्कीच 0तून साम्राज्य आता उभं राहिलेलं आहे या 30 वर्षाच्या काळामध्ये. हा चेंडू लॉंग मिडॉनला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक गोलंदाज चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल परंतु लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक ज्यावेळेस चेंडूवरती पोहोचला 1 धाव मिळाली. एका धावेनं धावफलक आता पुढे जातोय. तो 4 धावा. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली असणं गरजेचं होतं अल्लूर संघासाठी परंतु नक्कीच ते थोडेसे पिछाडीवरती पडले इथं. परंतु पिछाडीवरती एखादा संघ गेला तर तो संघ पराभूत झाला असं काही म्हणता येणार नाही. कधीही आक्रमण क्रिकेटमध्ये केलं जाऊ शकतं. षटकार चौकारांच्या फैरी ज्यावेळेस बाहेर पडतील बॅटमधून त्यावेळेस बघा अल्लूर सुद्धा सामन्यामध्ये आलेला असेल. आखूट टप्प्याचा हा चेंडू स्क्वेअर कट अप्पर कट खेळलाय. डीप कव्हर पॉइंट चेंडूच्या खाली आणि झेल टिपला. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्यांदा फलंदाज बाद होतोय. 2 गडी बाद. धावफलकावरती 4 धावा. माझी आई माऊली, वराल देवी माझी आई माऊली. बसली भिवंडी शहराला, बसली भिवंडी शहराला. मानवर साजा जेवून मी आई तुझे चरणाला. मानवर साजा जेवून मी आई तुझे चरणाला. दोन फलंदाज बाद झालेले आहेत पहिल्याच षटकामध्ये जिथं चांगली सुरुवात गरजेची होती कारण इतकी मोठी इमारत तुम्हाला धावांची बनवायची आहे. समोर टार्गेट इतकं मोठं आहे तर फाउंडेशन मजबूत असायलाच पाहिजे. समोरची आपण इमारत पाहतोय 2 ट्विन्स आहेत. जुळ्या इमारती आपल्या समोर दिसत आहेत. जर पाया मजबूत नसेल तर इतक्या उंच इमारती उभ्या राहू शकणार नाही. क्रिकेटचंही तसंच आहे. तुमचा पाया मजबूत असणं गरजेचं आहे. पाया भरणी चांगली होणं गरजेचं होतं. इथं पायातच खराबी आहे. 2 गडी बाद 4 धावा. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज गणेश ज्याला मी तोप म्हटलं होतं खऱ्या अर्थाने त्याची तोप इथं धडाडली आणि पहिल्यांदाच पहिल्या षटकामध्ये त्याने 2 जबरदस्त हादरे दिलेत. बाहेरची कड यष्टिरक्षकाकडून चेंडू निसटलाय. चेंडू डीप थर्ड मॅनची बाहेरच्या बाहेर जाईल. खणखणीत फटका
हा चौकार जीवदान मिळाल्यानंतर हा चौकार आहे. शेवटच्या चेंडूवरती चौकार धावफलकावरती आपण पाहू शकतो. 8 धावा. पहिलं षटक संपलं 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अल्नूर प्रतिष्ठान 8 धावा. बघा आता पहिलं षटक संपलंय. काका म्हात्रे आपल्या समेत आहेत. काका बघा पहिल्या षटकामध्ये जे फटके फलंदाजांनी खेळले 2 फलंदाज बाद झाले आणि समोरचं टार्गेट 68 धावा 69 धावा बनवायच्या होत्या. 2 फलंदाज ज्या प्रकारे बाद झाले त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? निश्चितच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर गरज होती 17.25 धावांची. त्यांना काळाची गरज होती मोठे फटके खेळण्याचे. पण दुसरीकडे गोलंदाजाचा आपण विचार केला तर गणेश यांनी जे षटक फेकलं होतं अतिशय नियंत्रित माऱ्यावर म्हणजे टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यामुळे हे फटके खेळणं गरज होती. ती चूक नव्हती फलंदाजी. मात्र गोलंदाजाचं निश्चित आपल्याला कौतुक करावं लागेल. नक्कीच तोफखाना त्याने मैदानामध्ये आणला होता गणेशनं आणि तोफांच्या माऱ्यामध्ये जशी सैन्याची दानादान होते तशीच अवस्था अल्नूरची त्याने करून टाकली होती. आपल्याला माहित असेल की हुमायून बाबरानं पहिल्यांदा भारतामध्ये तोफा आणल्या होत्या. त्यापूर्वी भारताच्या कोणत्याही राजाकडे तोफा नव्हत्या. इब्राहिम लोधी त्यावेळेस भारतावरती राज्य करीत होता आणि तोफांच्या माऱ्यासमोर त्याचं सैन्य उद्ध्वस्त झालं होतं. 1526 साली पानिपतच्या पहिल्या युद्धामध्ये या तोफखान्यानं इब्राहिम लोधीचा पराभव केला होता आणि बाबर पहिल्यांदाच भारतावरती तो राज्य करू लागला होता. त्यानंतर कनवाचा राजा राणा संघ सुद्धा असाच पराभूत झाला होता तोफांमुळे. हा चेंडू नक्कीच गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटला. यावेळेस डेड बॉलचा इशारा येईल पंचाकडून. धावफलकावरती आपण जाऊ. 8 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राणा संघाला तर 1 वर्षाचा अवधी मिळाला होता परंतु तेवढ्या अवधीमध्ये त्यानं तोफखाना आणलाच नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा बाबराकडून त्याचा पराभव झाला होता. छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये मात्र तोफखाना होता. प्रत्येक किल्ल्यावरती प्रत्येक बुरुजावरती मुलूख मैदानी तोफा होत्या. परंतु छत्रपती शिवरायांनी कधीही आपल्या सैन्याबरोबर तोफा ठेवल्या नाहीत. हत्ती उंट किंवा तोफा या कधीच त्यांनी मोहिमेवरती जाताना नेल्या नाहीत आणि त्यामुळं हे सैन्य खूप वेगवान असायचं. खूप वेगवान हल्ला करण्यासाठी छत्रपती शिवरायांचे मावळे आणि त्यांचं सैन्य प्रसिद्ध असायचं. क्षणात इथे तर क्षणात तिथे जाऊन हल्ला करायची तयारी त्यांची होती. तर ती एक वेगळी युद्ध नीती होती छत्रपती शिवरायांची. इथं पाहूयात काय नीती आणलेली आहे. दुसरं षटक चालू आहे धावफलकावरती. 8 धावा 9 धावा आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये अल्नूर. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. हिरामनच्या हातामध्ये चेंडू. उजव्या हाताने ओव्हर द विकेट हिरामन. उजव्या हाताचा फलंदाज. खोलवर टप्प्याचा हा चेंडू फुल ऑल लेंथ आणि चेंडू सरळ निर्धाव यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू पर्यंत बॅट पोहोचली नाही. खूप लांबून खेळायचा प्रयत्न होता या ठिकाणी फलंदाज. बघा तुम्ही पाहू शकता आपण रिप्ले मध्ये डाव्या उजव्या यष्टीवरून हा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडूच्या लाईन मध्ये येणं हे सर्वात प्रथम महत्वाचं आहे फलंदाजासाठी आणि तो शरीरापासून दूर खेळायचा प्रयत्न. यावेळेस फुलटॉस चेंडू सरळ खेळला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे ते चेंडूवरती. तो येईल आडवेल फेकेल. तब्बल 1 धाव मिळाली आणि धावफलकावरती आता 2 अंकामध्ये पोहोचणार आहे 10 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. खूपच पिछाडीवरती पडलेला आहे इथे संघ. कारण 4 षटकामध्ये 69 धावांचं आव्हान होतं. जवळपास 16 धावा प्रत्येक षटका पाठीमागे तुम्हाला हव्या होत्या. 16 पेक्षाही जास्त धावा हव्या होत्या आणि असं असताना खूपच मागे आहे यावेळेस. रोशन आता काय कमाल करेल. या अगोदरच्या षटकामध्ये रोशनने नक्कीच एक सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. यावेळेस रोशनकडून तीच अपेक्षा आहे संघनायकाला आणि रोशनच्या बॅट मधून चेंडू निसटलाय. सातत्यानं दिशा आणि टप्प्यावरती अचूक गोलंदाजी केली. योग्य दिशा आणि अचूक टप्पा हा गोलंदाजासाठी खूप महत्वाचा असतो. कोणताही गोलंदाज असेल तर या नियंत्रित गोलंदाजी करू शकत असेल तर आपण पाहू शकतो की समोर कोणताही फलंदाज असू द्यात त्याला तुम्ही थांबून ठेवू शकता. 10 धावा आहेत धावफलकावरती. या षटकामध्ये हिरामननं फक्त 2 धावा दिल्यात आणि खास हिऱ्यासारखा एक अतुलनीय कामगिरी हिरामन कडून मैदानामध्ये. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा परंतु टायमिंग करू शकला नाही रोशन. स्क्वेअर लेगला चेंडू 1 धाव मिळाली आणि धावफलकावरती आता पुढे जातोय 11 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे संपलाय. फक्त 11 धावा. खूपच पिछाडीवरती पडलेला आहे आणि सामन्यावरती मजबूत पकड
घोरपडीची पकड मगर मिठी सामन्याला मारलेली आहे ती नाना स्पोर्ट्सनं. 12 चेंडू आता शिल्लक आहे, 11 धावा धावफलकावरती. अजूनही विजयासाठी तब्बल 58 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 58 धावा हे नक्कीच खूपच अवघड असं आव्हान आहे, खूपच अवघड. मला वाटतं जंजिरा जिंकण्या एवढा अवघड आव्हान आहे. कधीच एकमात्र किल्ला आहे की तो कधीच कोणत्याही सैन्य युद्धाला तो जिंकता आला नव्हता. छत्रपती शिवरायांनी खूप प्रयत्न केले होते, छत्रपती संभाजी महाराजांनी खूप वेळा प्रयत्न केला. 4 मोहिमा या जंजिऱ्यावरती आखल्या होत्या, परंतु तरी जंजिरा जिंकला नाही. छत्रपती संभाजींचा कालखंड उलटल्यानंतर देखील खूप वेळा मराठी साम्राज्याकडून प्रयत्न झाले, परंतु त्यांनाही जंजिरा जिंकता आला नव्हता. एक अभेद्य असा किल्ला आहे जो जिंकण्यासाठी जितका अवघड आहे तितकाच हा सामना जिंकणं अवघड आहे नाना स्पोर्ट्सला, अल्नूर स्पोर्ट्सला. काय म्हणाल काका म्हात्रे? निश्चित कारण ज्या जंजिऱ्याचा आपण उल्लेख मगाशी केला तो जंजिरा किल्ला म्हणजे मुरुड पासून 5 किलोमीटर नंतर असणारा एक अभेद्य किल्ला. आणि ठाणे आणि मुंबई परिसरातील अनेक आमचे पर्यटक या ठिकाणी जात असतात. तर या मैदानाकडे यावी. हा चेंडू निश्चित आपण पाहिला उजव्या दिशेने आलेले चेंडू, खाली राहिला चेंडू, फलंदाज पूर्णपणे डावकर फलंदाज आपण पाहायला मिळतोय रोशन. या ठिकाणी मात्र पायलट पूर्णपणे बीट झालं, उरलेलं काम यष्टिक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 58 धावांचं लक्ष. निश्चित अभेद्य किल्ला जंजिरा जिंकण्यासारखीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. आणि हे आव्हान जर पाहिलं प्रति षटक 29 धावांची गरज, 11 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 58 धावा. गोलंदाज तयार. दत्ता हा चेंडू यावेळी मात्र आपण पाहिला तर निश्चितच बॅटच्या पट्ट्यात आला नाही चेंडू. यष्टेशाने अतिशय चांगली काम चोख बजावलं आणि या दरम्यान निर्धाव चेंडू सांगता सलग 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकले ते गोलंदाज दत्ताने. आणि पाहिलं तर रोशन जो डावकर फलंदाज, आक्रमक फलंदाज, याला पूर्ण त्याची तोफ थांबवण्याचा प्रयत्न केला या गोलंदाजाने. डावकर फलंदाजासाठी क्षेत्ररक्षण जर आपण विरोचना पाहिली तर 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आपण पाहताय, 5 क्षेत्ररक्षक ऑन साईडला विरोचना असताना यावी. पुढचा चेंडू स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी यांकडून. दत्ता उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. आता चेंडू मात्र आपण पाहिला डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी स्वैर म्हणून घोषित केला. पंच आपण पाहिलं तर दिनेश नाईक साहेब भादवड आणि शिवरामजी वैती मुलून आपण पाहतात पंचांची भूमिका निभावतात. एक धाव बऱ्याच वेळानंतर येते ती यावी अल्नूर संघाच्या खात्यामध्ये आणि या एका धावेने धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 12च्या घरामध्ये. 2 फलंदाज बाद. नॉनस्ट्राईकला फलंदाज आपण पाहायला मिळतोय तर निलेश वैयक्तिक 0 धावसंख्येवर. पुढचा चेंडू आणि या चेंडूला निश्चित बॅटच्या पट्ट्यात गेलेला चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. वाडिश लॉंग ऑनला आपण पाहणार आहोत या ठिकाणी. निश्चितच षटकार 6 धावसाठी आणि बऱ्याच वेळानंतर आलेला हा डावकर फलंदाज रोशनच्या बॅटून षटकार. त्याची वैयक्तिक धावसंख्या 8. या 6 धावांच्या पद्धतीने एकूण धावसंख्या धावफलक पडते ती 18च्या घरामध्ये. आमच्या स्क्रीनवर चेंडू पर्यंत कसा क्षेत्ररक्षक जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र अयशस्वी ठरला. तिकडे डीजे मधून आपण पाहिला जय जय महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र मुंबईचं महाराष्ट्र संकल्पना होती आणि संकल्पना निश्चित. आणि आज महाराष्ट्र मोठ्या गतीने प्रगती करताना आपल्याला मिळते. अर्थात यावेळीचा चेंडू आपण पहिला डावखरसाठी टाकला होता. चेंडू घरंगळत आपण गेला होता निश्चितच सिलिंग बिडअपच्या दिशेने. जेव्हा क्षेत्ररक्षक चेंडूर येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकते. अल्नूर संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती धावा धावफलकाला त्या 19 धावा. समीकरण मात्र खूपच दूर असं म्हणता येईल कारण 61 धावांच्या लक्षात 69 धावांच्या लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवातीचे 2 धक्के बसले या संघाला. गोलंदाजाने अतिशय चांगली कामगिरी गणेशने आणि त्यानंतर मात्र हिरामण यांनी अतिशय चांगली ती कामगिरी या ठिकाणी दत्ता करत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी यांकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. हा चेंडू आता पहिला गोल्डन स्पॉट चेंडू पडला होता. फलंदाज चेंडूच्या लाईनीमध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न करत होता, जागून खेळण्याचा प्रयत्न केला होता, ऑनसाईडला भिरकण्याचा प्रयत्न होता मात्र हा प्रयत्न तर अयशस्वी ठरवतोय गोलंदाज दत्ता. आणि या षटकामध्ये अतिशय चांगली भेदक गोलंदाजी दिशा आणि टप्पा तिखट मारा ज्याला म्हणलं होतं तो या ठिकाणी मध्यम गती गोलंदाज करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा जर आपण पाहिलं तर धावा फारशा विशेष कामगिरी नाही आहे. 19 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 50 धावांची गरज. आता चेंडू आपण पाहिला बार बचावले फलंदाज कारण हा बॅटच्या पट्ट्यातून निघाला चेंडू कदाचित यष्टीवर जाऊन आदळला असता आणि फलंदाज बाद होण्याचा धोका निश्चित होता. फलंदाज निलेश मात्र
त्याला निश्चित नशिबाची साथ होती आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या अल्लूर संघाची आपल्या बॅट 2 गडी बाद 19 धावा. अजूनही जर विचार आपण केला तर या ठिकाणी 69 धावांचं लक्ष म्हणजे 50 धावांची गरज आहे ती या संघाला येणाऱ्या अंतिम षटकामध्ये. त्यामुळे असं कोणताही असं चमत्कार नाही होऊ शकत आहे. चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं नेहमी आपण पाहतो. पण या ठिकाणी 50 धावा एका षटकात असं कोणताही नाहीये संघ की ज्यांनी ह्या खेळपट्टीवर या धावा नोंदवल्यात. तर एक नजर पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया. आपण पाहताय साऊंड सिस्टीम जे आमचे डीजे साऊंड सिस्टीम दीपेश साऊंड सिस्टीम यांच्या माध्यमातून गेली 3 दिवस अतिशय सुरेख अशी गीतं आमच्या मान्यवरांना आमच्या प्रेक्षकांना आणि या टीव्हीच्या माध्यमातून आपण जी क्रिकेट स्पर्धा होती त्यांच्यासाठी निश्चित चांगली गीतं आपण पाहायला मिळतात. दुसरीकडे कव्हरेज या स्पर्धेचं संतोष नाणेकर यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि प्रिन्स मूव्हीज यांनी अतिशय चांगले योगदान या ठिकाणी दिले. तर स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी आणि RK पाटील स्टँड या स्पर्धेची आपण पाहतो. दोन्ही एंडकडून गोलंदाजी सुरेख अशी खेळपट्टी सुंदर असा आउटफील्ड आणि आमचे मान्यवर प्रेक्षक ज्यांनी क्रिकेटवर खूप मोठं प्रेम केलं या ठिकाणी अगदी सकाळपासून 9 वाजल्यापासून या आमच्या निश्चित अतिथी कक्षात आणि त्याचबरोबर आमच्या संपूर्ण या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर या अंतिम षटकाकडे अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज करण. मात्र 50 धावांचं लक्ष फलंदाज तयार आहे. या ठिकाणी रोशन हा चेंडू यावी निश्चित हलकसं तटवलं चेंडूला आपण पाहायला मिळतात. मात्र कोणती मोठा फटका नव्हता. एका धावेसाठी क्षेत्ररक्षक चेंडूवर येऊन गोलंदाजच्या दिशेच्या हाताने चेंडू येतोय तोपर्यंत 1 धाव मिळते ती रोशनला. रोशनच्या धावसंख्येत एकने बदलवली. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 1 षटकाराच्या मध्ये तब्बल 10 धावांवर. तर एकूण धावसंख्या आता मात्र येते ती 20च्या घरामध्ये. 69 धावांचा लक्षाचा पाठलाग आहे. 20 धावप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर विचार केला तर मोठं लक्ष 49 धावांची गरज आहे. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात नाही आला. फलंदाज आपण पाहिला यावी निलेश. चेंडू आपण पाहताय निश्चितच गलीच्या दिशेने गेला होता. पॉईंट आणि गलीमध्ये क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव मिळाली आणि एका धावेने धावसंख्या येते ती 21. आता येणार मात्र 4 चेंडू आणि तब्बल 48 धावा म्हणजे एकतर्फी सामना 101% सामना जर आपण पाहिला तर या ठिकाणी नाना प्रतिष्ठान संघाच्या बाजूने झुकलाय. फक्त औपचारिकता तेवढी या सामन्यामध्ये बाकी आणि क्रिकेट म्हटल्यानंतर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत औपचारिकता पूर्ण करणं आवश्यक असतं. दरम्यान लेफ्ट आर्म राऊंड विकेट हा चेंडू आताचा चेंडू आपण पाहिला यावी पुन्हा एकदा चेंडूला खेळला मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक मिडॉफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत 1 धाव मिळते आणि एकेरी धावांनी काही बिघडत नाहीये. ते नाना प्रतिष्ठान संघाची सामन्यातली जी हवा या ठिकाणी निश्चित समाप्त झाली. फक्त औपचारिकता तेवढी बाकी आहे. 1 धाव मिळते संघाला आणि धावसंख्या धावपकडे जाऊन पोहोचते ती 22च्या घरामध्ये. अंतिम 3 चेंडू बाकी. एकेकी धावेने बाऊल हलता ठेवण्याचा प्रयत्न चाललाय. यावेळी निलेशसाठी टाकण्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने निश्चित वाडिश मिडॉफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. या षटकाचा आपण विचार 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आल्यात आणि संपूर्ण सामना नाना प्रतिष्ठान संघाच्या बाजूने झुकलाय. त्या संघाचं निश्चित कौतुक करणार होतात. मात्र शेवटच्या चेंडूनंतर गोलंदाज तयार करण. रोशनसाठी पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. या चेंडू हवेत आपण पाहायला मिळतोय. मात्र यष्टिरक्षक चेंडूच्या खाली अशा प्रकारे 3रा फलंदाज बाद होतोय तो अल्नूर संघाचा. ज्या संघाने आपण पाहिलं होतं पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी तो संघ मात्र पूर्णपणे फलंदाजी ढेपाळली असं म्हणता येईल आणि फलंदाज बाद झाला. रोशन मैदानातून परत 3 गडी बाद धावा पाहायला मिळतात त्या 23 धावा. 23 धावा धावपळ आल्यात. आता जर आपण विचार केला तर अंतिम चेंडू बाकी आहे आणि 69 धावांचा पाठलाग करत असताना 48 धावांची गरज होती. 37 धावांची गरज आहे. सामना जिंकायला नवीन फलंदाज मैदानात येतो फलंदाज जावेद. मात्र सामना करेन यावी जावेद नवीन फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. ऑफ साईडला 4 ऑन साईडला 5 क्षेत्राची विरचना असताना यावी गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट एंड बदलतोय. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची दिली होती आणि फलंदाज पूर्णपणे बीट झाला. उरलेलं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय आणि त्याचबरोबर हा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. नाना प्रतिष्ठान संघाने तब्बल आपण पाहिलं 37 धावांनी हा सामना जिंकला. मोठ्या फरकाने धावसंख्या जिंकले हा सामना जिंकले. त्या नाना प्रतिष्ठान संघाचं हार्दिक अभिनंदन. मात्र अल्नूर संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल त्या संघाचं देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया आणि वळूया सामनावीराचा पारितोषिक. आपण पाहताय नाना प्रतिष्ठान संघाचा जोराम ज्याने तब्बल या फलंदाजी करत असताना 35 धावांचं योगदान दिलं. त्याला विनंती आहे की आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण यायचं आहे आणि जोराम या ठिकाणी येतोय आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी घेऊन जातोय आमचे सूत्रसंचालक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत भादवडचे संदेश पाटील यांच्याकडे. धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स मॅन ऑफ द मॅच निश्चित पारितोषिक जात आहे. जोराम याला एक चांगली अशी
जबरदस्त फलंदाजी केली होती आणि गोलंदाजी देखील तर यायचं आपण मॅन ऑफ द मॅच साठी. तर जोराम या ठिकाणी येतोय. आमच्या कॉमेडी हाऊसमध्ये देखील एक बदल होतोय. आपण पाहतात या ठिकाणी मुंबईचे शेजाजी शेख हिंदीमधून आपल्याला समाचार ऐकवतील, त्यांच्यासोबत नरेश ढोमे मराठीतून शिरूर मधून. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड जातोय जोराम याला. आपण यायचं आहे जयराम, आपण त्वरित यायचं आहे व्यासपीठावर. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यात जात आहे आपल्याला. सुंदर अशी गोलंदाजी आणि चांगली अशी फलंदाजी केली होती. तर मॅन ऑफ द मॅच साठी उपस्थित मान्यवर कक्षामध्ये सत्यवन पाटील यांच्या शुभ हस्ते सर्वप्रथम आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा आपण ट्रॉफी पाहतोय देत आहेत सत्यवन पाटील यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर राम नाईक यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते एक वाउचर द्यायचा आहे जो स्पॉन्सर केलेला आहे रिगल स्क्वेअर यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे 75,000चा. निश्चितच